नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण करतो 1.4 सिमिलॅरिटी द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. त्याचा हा फॉर्म्युला आहे a1/a2 इज इक्वल टू s1 स्क्वेअर अपॉन s2 स्क्वेअर h1 स्क्वेअर अपॉन h2 स्क्वेअर. आणि हा मेडियनचा आहे आणि प्रिम आहे. आपण याच्या आधी 1.1 मध्ये बघितलं होतं a1/a2 इज इक्वल टू b1/b2 और h1/h2. हा जरा थोडा सिमिलर ट्रायंगल असल्यामुळे तो फॉर्म्युला बदलतो आणि त्यावरीलच पण सर्व विधानं करतो. आपण आता दोनच प्रश्न राहिलेत, एकच प्रश्न राहिला. आता आपण प्रश्न करतोय 6वा, क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे, बघूया. आपण नेहमीप्रमाणे काय करतो की आपण प्रश्न लिहित नसतो, प्रश्न वाचतो आणि प्रश्नातील दिलेली माहिती गिवन म्हणून लिहितो, टू फाइंड लिहितो, सोल्युशन मध्ये पुन्हा गिवन मधलं फर्स्ट इक्वेशन लिहितो, फर्स्ट सेंटेन्स लिहितो. तर ठीक आहे, आपण नेहमी बरेच व्हिडिओ झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला याचा सराव असेलच. बघूया आपण इथे काय दिले बघा. त्याने ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल डीईएफ आर इक्विलॅटरल ट्रायंगल. मी तसंच लिहितो. गिवन फर्स्ट गिवन असं आहे की ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral triangles. ह्याला आपण असं म्हणूया गिवन. मग हे इक्विलॅटरल आहेत ना, मग आपल्याला इथे याचं असं आहे therefore these are similar. Therefore triangle ABC similar triangle DEF. टेस्ट लिहायची असेल तर लिहा, नाही लिहिलं तरी चालेल. AA टेस्ट. जर ट्रायंगल सिमिलर झाले तर आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे तर फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला माहिती आहे? माहिती आहे ना तुम्हाला की रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ सॉरी इकडे आपल्याला एक लाईन ओढावी लागणार आहे. ठीक आहे, आता हे सिमिलर आहे म्हणजे यांच्या एरियाचा रेशो, एरिया ट्रायंगल ABC upon area of triangle DEF is equal to साइडचा रेशो पाहिजे. साइडचा रेशो म्हणजे काय येणार आहे? साइड त्यांनी कोणती काढायला सांगितले? डी काढायला सांगितले म्हणजे इथे लिहिणार AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. आणि याला कारण देणार थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे, यानुसार आपण यांच्या व्हॅल्यू भरूया. आता पुटिंग गिवन व्हॅल्यूज. आता पुटिंग, आता काय काय दिलेत बघा. A⁻² म्हणजे areas of triangle ABC is to areas of triangle DEF is equal to 1:2. म्हणजे इथे लिहिणार 1/2 is equal to काय दिले बघा. AB is equal to 4 म्हणजे 4 स्क्वेअर अपॉन D फाइंड आउट करायची, D चा स्क्वेअर. आपण काय करूया, यांचे ना रूट काढूया. इथे म्हणूया टेकिंग स्क्वेअर रूट. ठीक, हा कोणाचा स्क्वेअर आहे? 4चा, म्हणजे याचं रूट आलं 4. हा कोणाचा स्क्वेअर आहे? डीचा, मग याचं रूट आलं D. आणि यांचं रूट काढायचंय, याचं रूट काढायचंय म्हणजे असं येणार ते 1/2.
आपण या बाजूला येऊ. आता आपण 2-3 लाईन ओढूया. ठीक आहे. 1चा रूट काढला तर तो 1च येणार आणि मात्र 2चं रूट निघत नाही म्हणजे 1/√2 असं हे आपलं झालं. इज इक्वल टू 4/DE. मग आपण DE ला इकडे आणूया. DE इंटू 1 म्हणजे 1च राहणार. परत जाऊ द्या आणि मग इथे राहणार 4/√2 म्हणजे DE इज इक्वल टू 4√2. हे आपला आन्सर झाला. सोपं आहे. आन्सर संपलं विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे आपण आता लास्ट क्वेश्चन नंबर किती झाला आपला 7 नंबरचा क्वेश्चन आहे. थोडा मोठा आहे. त्याच्यात आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तो ॲक्टिव्हिटी झाला की आपला 1.4 संपेल. मग आपण 1.3ला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो तुमची युनिट टेस्ट जवळ आलेली आहे. तर हे जे मी क्वेश्चन दिलेले हे जर क्वेश्चन तुम्ही केला तर नक्की तुम्हाला फायदा होईल. आणि छोटंसं माझं काम करायला हरकत नाही. तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे. तर तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे. माहिती आहे ना काय सर. आम्ही सबस्क्राईब करूया, आम्ही शेअर करू, आम्ही लाईक करू. थँक्यू असं म्हणतायत तर हरकतच नाही. मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. भेटूया उद्या सकाळी.